नमस्ते. रामकृष्ण शेतकरी बंधूंनो, आपल्या पंकजनाना शिंदे चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण 1261 या विद्राव्य खताबद्दल माहिती घेणार आहे. 126100 हे विद्राव्य खत कसं बनतं, घरी कसं बनवायचंय, बाजारामध्ये तर मिळतंयच, पण बाजारातली कॉस्टिंग आज मितीला आपल्या शेतकऱ्यांना परवडत नाहीये. का परवडत नाहीये? तर त्याच्यामध्ये जे घेतोय आपण ते प्युअर ग्रेडचं आहे का? आता माझा स्वतःचा अनुभव असा आला, मला त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळल्या, म्हणून मी स्वतः घरी खत बनवायला सुरुवात केलं. मग हे खत बनवण्यासाठी जे नॅचरल सोर्सेस आहेत, मग 12% नत्र आहे याच्यामध्ये. तर 12% ज्याच्यामध्ये नत्र आहे, तर आपण 12% नत्रला आपण सोर्स काय घेणार आहे, केमिकल सोर्स काय आपला, तर आपण डायरेक्ट युरिया घेतोय. तर युरिया मधून एन मिळणार आहे दादांनो आपल्याला, आणि 1 किलो युरियामध्ये 46% नत्र असतं. मग युरियाचं त्याचं कॅल्क्युलेशन करून आम्ही जे 12% नत्र लागणार आहे यासाठी किती घेतलंय आपण, तर आपण 700 ग्रॅम युरिया घेतोय. 10 लिटर बनवण्याकरता आपण 700 ग्रॅम युरिया घेतोय. मग एन म्हणजे जे आपल्याला नत्र लागणार आहे, नत्राचा डायरेक्ट सोर्स आपण कशातून घेतोय, केमिकलचं जे बॉन्डिंग आहे त्या केमिकल मधून आपण घेतोय, डायरेक्ट युरिया मधनं एन घेतोय. तर आपल्याला 1261 बनवण्याकरता 700 ग्रॅम दादांनो युरिया लागणार आहे. आता काय आहे दुसरा पुढचं, 61% फॉस्फरस लागणार आहे. मग फॉस्फरस साठी आपल्याला नॅचरल सोर्स काय घ्यायचा आहे, तर फॉस्फरस आपल्याला कशातनं मिळणार आहे, फॉस्फरिक ऍसिड. आता मी तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड बद्दल जर माहिती सांगायचं म्हणाल, तर कृपा करून आपल्या इथं बऱ्याच प्रकारे बाहेर न येणारे, जे परदेशातून येणारे जे फॉस्फरिक ऍसिड आहे ते विकलं जातंय. 2500 रुपयाला कॅन मिळतंय दादा. जर 180-85 रुपये जर बिर्ला शक्तीचं किंवा वनिता केमिकलचं 300 रुपये किलो फॉस्फरिक ऍसिड आहे, मग हे लोक 80-90 रुपयाने कसं देऊ शकतात दादा? ते फॉस्फरिक ऍसिड खोटं आहे, चुकीचं आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारचे केमिकल आहेत. खरोखर सांगतो, चांगल्या ग्रेडचं फॉस्फरिक ऍसिड घ्या, तर तुमचं 1261 चांगल्या प्रकारचं होणार आहे. 1261 आपल्याला कशाला वापरायचंय, आता 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला 1261 चे फायदे सांगतो. पहिले 1261 हे खत वापरल्यानंतर तुमची शाकीय वाढ होती, तुमची मुळीची वाढ होते. दुसरा महत्वाचा आहे, कसली थंडी असेल तर पिकाला जे तुमचं पीक ट्रेस मध्ये जातं, किंवा मुळीला जी तुमच्या आतनं गरमी मिळत नाही, ती गरमी तुम्हाला 1261 या खतातून मिळते. तुमच्या मुळीचं संरक्षण केलं जातं, तुमच्या पिकाचं संरक्षण केलं जातं, तुमच्या पिकाचं स्टोरेज वाढवलं जातं. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्हाला जर फुलकळी हवी असेल, पालेभाजी असेल, फळभाजी असेल, कोणत्याही पिकावरती तुम्ही 3 ते 5 ml 1261 स्प्रे घेतला, 1 लिटरला सांगतोय, तर एवढे छान रिझल्ट आहेत. पण त्यासाठी लागणारा फॉस्फरस हा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा पाहिजे. मग आम्ही जे एक्सप्लेन करतोय, आम्ही जे आता वापरतोय ते आम्ही बिर्लाचं वापरतोय, तर तुम्ही चांगल्या कंपनीचं घ्या दादा. आज मी त्याला आपण जे 1261 बनवतोय, अॅमिनो बनवतोय, फुलविक बनवतोय, सीविड बनवतोय, ऑर्गॅनिक कार्बन बनवतोय, 05234 बनवतोय, आपण स्टिकर बनवतोय. जेवढी विद्राव्य खत आणि लागणारे मॉलिक्युल आहेत, मायक्रोन्यूट्रन आहे, चांगले जर मटेरियल घेतलं तर 100% प्युरिटीचं आणि चांगल्या क्वालिटीचं बनणार आहे. माझं तुम्हाला एकच मत आहे, इंद्रायणी तांदूळ बरोबर आहे, या साईडला इंद्रायणी तांदूळ 1 किलो ठेवला, आणि या साईडला तुम्ही आपला रेशनिंगचा मिळणार तांदूळ ठेवला, तर दादा त्यातला जो फरक आहे, म्हणजे रेशनिंगचा तांदूळ हे तांदूळच आहे आणि इंद्रायणी तांदूळ तांदूळच आहे, पण त्यातली जी क्वालिटी आहे ही इंद्रायणीला बेस्ट आहे. मग मी तुम्हाला एवढं सांगेल की 80, 90, 100 एवढ्याने फॉस्फरिक ऍसिड मिळत नाही. एवढंच नाही तर 150 बी मिळत नाही दादा. वणीतच घ्यायला गेला तर 300 रुपये किलो आहे. चांगल्या क्वालिटीचं फॉस्फरिक ऍसिड घ्या, तर तुमचं 1261 आणि प्रत्येक प्रकारची विद्राव्य खत आपण जे अॅमिनो साठी सांगितलंय, फुलविक साठी सांगितलंय, ह्युमिक साठी सांगितलंय, ऑर्गॅनिक साठी सांगितलंय, ह्याच्या ज्या पावडर आहेत बाजारात 60, 70, 100 रुपये किलोने मिळतात, पण त्या 99%च्याच आहेत. आपल्याला 990 ppm च्या हव्यात. जर तुम्ही घेताना जर विद्राव्य खत किंवा ह्याचं घेणारं रॉ मटेरियल आहे याच्यामध्ये जर फसला, तर 100% तुमचं खत चांगलं बनणार नाही, एवढं मला छातीटोक सांगायचंय. तर आपल्याला लागणारा 12% नत्र, 61% फॉस्फरस आहे. आता 1261 बनवण्याकरता आपण पहिलं जे केमिकल घेतलंय ते घेतलेलं सोर्स ऑफ नत्रासाठी युरिया घेतलेला आहे. आता दुसरा घेतलेला आपण फॉस्फरिक ऍसिड. आता मी बिर्लाचं वापरतोय, हे घ्यायचं आपल्याला 6 किलो. बघा, आपण 1261 बनवण्याकरता पहिलं घेतलं 700 ग्रॅम युरिया आणि 6 किलो घेतलेला फॉस्फरिक ऍसिड. फॉस्फरिक ऍसिड चांगल्या कंपनीचा घ्या, युरिया तर नॅचरल आहे, कुठेही भेटतोय. कसला युरिया घेतला, लाल घेतला तरी त्यामध्ये 46% नत्र आहे
आणि पांढरा घेतला तरी 46% नत्र आहे. मोठा घेतला युरिया तरी त्यामध्ये 46% नत्र आहे आणि बारका घेतला तरी त्यामध्ये 46% नत्र आहे. तर दादा 1261 बनवण्याकरता आपल्याला आता 10 लिटरचं प्रमाण सांगतोय आणि याच्यानंतर जे मी बनवून दाखवणार आहे ते 50 लिटरचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे तुमची अशी फसगंमत नको यायला. मी तुम्हाला बोर्डवर जे दाखवतोय ह्या बोर्डवर आपण दाखवतोय ते 10 लिटरची प्रोसेस आहे आणि जे व्हिडिओ मध्ये मी नंतर दाखवणार आहे, मी लगेच तुम्हाला बनवून पण दाखवणार आहे, तर ते दाखवणार आहे आपण 50 लिटर साठी. मग 1261 बनवण्याकरता आपल्याला 6.5 लिटर पाणी घ्यायचंय. पाणी किती घ्यायचंय? साहिल दादा जरा इथं झूम करून द्यावा. आपण बादली घेतलेली आहे आणि त्या बादलीमध्ये 6.5 लिटर पाणी घेतलेलं आहे. ह्या 6.5 लिटर पाण्यामध्ये एक काठी घ्यायची, पाणी आरोचं घ्यायचंय. चांगल्या क्वालिटीचं पाणी घेतलं तर त्याचा फायदा काय होणार आहे, त्याचा जो पीएच आहे तो पीएच कमी असेल आणि ज्या वेळेला तुमचा पीएच कमी असेल त्यावेळेला तुमचं बनणारं विद्राव्य खत हे चांगल्या क्वालिटीचं बनेल. मग 6.5 लिटर मध्ये तुम्ही पाणी घेतलं त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला 700 ग्रॅम युरिया टाकायचा, तो चांगला ढवळून घ्यायचा आहे. आता बघा आपण युरियाच पहिला का टाकला आणि फॉस्फरस का नाही पहिला टाकला, ह्याचं उत्तर देतो. युरिया ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा टाकता त्यावेळेला युरिया पूर्ण पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लगेच विरघळतो. जर तुम्ही फॉस्फरिक ऍसिड टाकलं आणि नंतर युरिया टाकला तर ती विरघळण्याची प्रक्रिया फार स्लो होती आणि तो तुम्हाला त्रासदायक होईल. युरिया टाकायचा काठीच्या साह्याने, काठी सुद्धा चांगली स्वच्छ धुवून घ्या, काठीच्या साह्याने चांगलं ढवळून घ्या. एक 10 मिनिटं ते 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचा युरिया पूर्ण पद्धतीने विरघळतो. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय 6 किलो फॉस्फरिक ऍसिड. किती टाकायचं? आता इथं मी परत एकदा सांगेल, 85% घ्या, फूड ग्रेडचं घ्या, त्याची ग्रेड ए असेल, त्याच्यामध्ये भेसळ नसावी आणि ते फूड ग्रेड मधलं असावं. फॉस्फरस चांगला तर 1261 चांगलं. दादा 1261 बनवण्यासाठी आपल्याला जे दोन इन्ग्रेडियंट लागणार आहेत, 6.5 लिटर पाणी घेतलेलं आहे, 700 ग्रॅम युरिया टाकलेला आहे आणि त्यानंतर 6 किलो त्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड टाकलंय. ते पूर्ण पद्धतीने एक 10 मिनिटं चांगलं ढवळून घ्या आणि ते लगेच वापरायचं नाहीये. का नाही लगेच वापरायचं बांधवांनो, तर पाणी वॉटर आणि त्याच्याबरोबर असणारा एन म्हणजे युरिया आणि असणारा आपला फॉस्फरस याचं बॉन्डिंग होणं गरजेचं आहे. अणुरेणू एकत्र येऊन त्याच्यामध्ये 1261 द्या. बघा काहीही करा तुम्ही दादानो, दह्यामध्ये तुम्ही हळद टाकली किंवा मीठ टाकलं तर प्रत्येकाची केमिकल प्रोसेस चालू होते. मग मला एवढं तुम्हाला जीव तोडून सांगण्याचं कारण आहे की ते तुम्ही 6 ते 8 तास ठेवा. फवारणीसाठी 3 ते 5 ml तुम्ही वापरू शकता आणि खालनं ड्रिप ऍप्लिकेशन साठी 4 ते 5 लिटर सोडू शकता. आता याच्यात दुसराही फायदा आहे. फायदा कोणता आहे? आपण जे बाजारात 1261 आणतो त्यांनी फक्त तुमची शाकीय वाढ, वित्तीय वाढ सगळंच होणार आहे आणि याने तेच होणार आहे, पण ह्याच्यामध्ये आपले पैसे वाचणार आहेत कमीत कमी 70 ते 75%. मी म्हणतो 60% वाढणार आहे. दुसरा महत्वाचा भाग त्यामध्ये असा आहे की प्युरिटी 100% मी बनवलाय तर ते प्युअरच आहे, ही खात्री आहे प्रत्येकाला. मग प्युअर क्वालिटीचं बनणार आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की फॉस्फरिक ऍसिड गेल्यामुळं तुमचं ड्रिप चॉकअप निघून जातं. तुमच्या पिकाला डायरेक्ट जी स्ट्रेंथ मिळते ती वन ऑफ द, म्हणजे थोडक्यात काय बघा, एखादा पेशंट आहे त्या पेशंटला सलाईन मधून खाद्य द्यायचं आणि त्या पेशंटला डायरेक्ट सोर्स ऑफ जेवणातून द्यायचं. तर बांधवानं जेवणातून दिलेलं खाद्य त्याला मानवणार आहे त्याच्या बॉडीला. तर मला तुम्हाला एवढंच तळतळून सांगायचंय की खत घरी बनवायला सुरुवात करा आणि पैसे वाचवा. दादा पैसे कमवणं म्हणजे कमवणं नाही तर पैसे वाचवणं म्हणजे कमवणं आहे. बांधवांनो एकच तरमळ आणि एकच हरमळ घेऊन फिरतोय मी आहे, अंकुश पाटील आहेत. आमच्यासारखे असंख्य शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणाऱ्या बांधवांचं फक्त एकच मत आहे, शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी ह्या जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी राजा आहे आणि तो राजागत राहायला पाहिजे. आपल्याला कोणाच्या जीवावरती आपल्या सोसायटी नेलं नाही तर आपल्या रानातल्या पिकावरती आणि आपल्या छातीच्या पोटावरती ते करायचंय. तर याकरता आपल्याला पैसे वाचवणं काळाची गरज आहे. चांगल्या क्वालिटीची खतं घेणं गरजेचं आहे. आता इथून पुढे जाऊन मी तुम्हाला आहे ना वॉटर सोल्युबल मध्ये सगळे ग्रेड सांगणार आहे. काही लोक आता आपल्याला कमेंटद्वारे काय चुकीचं बोलतात, काय बोलतात, त्यांना आपलं लक्ष नाही द्यायचं. मी तुम्हाला फॉस्फरस युक्त तर सांगितलेत, पोटॅश युक्त बी सांगितलंय, पण आता नवीन ट्रेंड आलाय ऑक्साईड बेस खतं. ऑक्साईड बेस खतं सुद्धा कशी बनवायची याची सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय वापरायचंय, फेरस वापरलाय आपण, त्याच्यात तर कितीतरी पटीनं 0.32 मध्ये आपण कॉपर सल्फेट वापरतोय. फेरसची बाजारातलं कॉस्टिंग काय 50 रुपये
आणि कॉपर सल्फेटचं किती 300 350 दादा. मग चांगल्या पद्धतीची खतं बनवा, खतं वापरा, तुमचे पैसे वाचवा. पैसे कमवणं म्हणजे कमवणं नाही तर पैसे वाचवणं म्हणजे कमवणं. तर तुमच्या लक्षात आलं असेल 6.5 लिटर पाणी घेतलेलं आहे, 700 ग्रॅम युरिया टाकलाय, चांगला ढवळून घेतलेला आहे आणि नंतर 6 लिटर त्यामध्ये आपण फॉस्फरिक ऍसिड टाकलेलं आहे. ह्या पद्धतीने आपलं 1261 खत तयार झालेलं आहे. आणि आता आपण बघूया प्रोसेस. चला तर मग. नमस्ते. आपण बळीराजा फाउंडेशनच्या मार्फत 1261 हे जे खत आपल्याला लागतं, फॉस्फरस युक्त आणि नत्रयुक्त ग्रेड आहे, ही आता कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगतोय, आता बनवून दाखवतोय. आपण राहुल भैया काकडे देशमुख यांच्या घरी 1261 ग्रेड बनवतोय. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक, जे की अर्धा आमदार आपल्या 5 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये भैया काम करतायत. आज आपण त्यांच्या तर 1261 ही ग्रेड बनवतोय. 1261 ग्रेड बनवण्याकरता त्यांना 50 किलो बनवून द्यायचे, 50 लिटर बनवायचे. त्यासाठी या ड्रम मध्ये आपण 32.5 लिटर पाणी घेतलंय. 10 लिटर बनवायसाठी 6.5 लिटर पाणी लागणार आहे. 700 ग्रॅम युरिया लागणार आहे, 10 लिटर साठी प्रमाण सांगतोय. आणि फॉस्फरस लागणार आहे आपल्याला 6 किलो, म्हणजे 3 लिटर होतंय. तर फॉस्फरस घेत असताना तुम्ही जो बाजारातून घेताय त्या फॉस्फरसची किपिंग क्वालिटी, म्हणजे जे आपल्याला लागणारे 85% तो घ्यायचा आहे. पण 85% घेत असताना त्याच्यामध्ये भेसळ नाही, सायट्रिक ऍसिड नाही किंवा क्लोरोफाईड नाही, ह्याची काळजी घ्या. शक्यतो चांगल्या कंपनीचा डिसेंट मधला घ्या. ज्या बाजारात 3000 रुपयाला 35 लिटरचं कॅन मिळतंय, हे कदापि वापरू नका. सरासरी फॉस्फरिक ऍसिडचा रेट बाजारात 200 रुपये लिटर आहे. चांगल्या क्वालिटीचा वापरा. आता हे घेत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये 50 लिटर साठी 3.5 किलो युरियाचं प्रमाण आहे. युरिया पूर्ण विरघळून घ्यायचा आपल्याला. फॉस्फर 100% बाजारातून आणणाऱ्या 1261 ची जी ताकद आहे आपल्या पिकाला फुटव्यासाठी, फुलकळीसाठी आणि झाडाचा बुंदा मोठा करण्याकरता जे फॉस्फरसचं प्रमाण लागणार. युरिया टाकल्यानंतर युरिया पूर्ण विरघळून घ्यायचं आहे, अन्यथा फॉस्फरस टाकल्यानंतर युरिया विरघळत नाही. चांगलं काठीच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. 10 लिटरसाठी प्रमाण आहे 6.5 लिटर पाणी, 700 ग्रॅम युरिया आणि 6 किलो फॉस्फरिक ॲसिड चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या ग्रेडचं. जे बाजारात मिळतं तुम्हाला ते 35 लिटरचं कॅन जे 3000 मिळतं, त्याच्यामध्ये खरोखर प्रॉब्लेम आहे. आपल्याला 27% 270 ग्रॅम फॉस्फरिक ॲसिड एका किलोपासून मिळतं, ते त्याच्यामध्ये प्रमाण मिळत नाही. झालं का युरिया? सगळं युरिया पूर्ण हे झालं नंतर होतं की हलवायचं आता एक नंतर एक मिनिट बाजूला जरा. नाही काय हे फॉस्फरिक ऍसिड आपण टाकतोय. नाही कोण काढणार. मित्रांनो नमस्ते. आपलं 1261 तयार झालेलं आहे. जे आपण 300 रुपये ग्रेडची बाजारातली ग्रेड आणतो, ती ग्रेड आज आपली तयार झालेली आहे 1261. फवारणीसाठी 3 ते 4 ml आणि ड्रिपनं सोडण्यासाठी 3 ते 5 लिटर. तुम्हाला जर मी दिलेली माहिती योग्य वाटत असतील तर कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि शेअर करा. जय जवान जय किसान. धन्यवाद. रामकृष्ण हरी.